बटनावरती क्लिक करू. त्यानंतर सिक्युरिटी हे ऑप्शन आपण सर्च करू. विंडोज सिक्युरिटी यामध्ये आपण जाऊ. विंडोज सिक्युरिटी मध्ये गेल्यानंतर या ठिकाणून आपल्याला व्हायरस अँड प्रोटेक्शन मध्ये जायचं आहे. व्हायरस अँड थ्रेड प्रोटेक्शन मध्ये आपण गेलो त्यानंतर मॅनेज वरती क्लिक करायचं. व्हायरस अँड थ्रेड प्रोटेक्शन सेटिंग्सच्या मॅनेज सेटिंग्स वरती क्लिक करायचं. त्यानंतर रिअल टाइम प्रोटेक्शन आपण बंद करून टाकू. याला येस म्हणू. रिअल टाइम प्रोटेक्शन आपण बंद केलं. त्यानंतर आपण याला क्लोज करून टाकू. सर्वात मोठं महत्वाचं लक्ष आपल्याला ठेवायचं आहे की आपलं इंटरनेट बंद पाहिजे. त्यासाठी आपण आपलं वायफाय कनेक्ट आहे म्हणून आपण वायफाय बंद करून टाकू. डिस्कनेक्ट आपण करू. तुमचं लॅन कनेक्शन असेल तर ते डिसेबल करून टाका. त्यानंतर आपण दिस पीसी ओपन करू. आपण ज्या ठिकाणी फाईल डाउनलोड झाली आपली तुमची डाउनलोड मध्ये असेल, माझे आता डी ड्राईव्ह मध्ये, आपण डी ड्राईव्ह मध्ये जाऊ. त्यानंतर अशा प्रकारची एक फाईल तुम्हाला भेटेल. तिला एक वेळेस क्लिक करून राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक एक्स्ट्रॅक्ट नावाचा ऑप्शन आहे. या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट फाईल्स आपल्याला करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक फोल्डर दिसेल, ते ओपन करायचं. त्यानंतर या ठिकाणी त्याची exe फाईल आहे ती आपण रन करू. ही फाईल रन करायची. त्यानंतर सी मध्ये आपलं इन्स्टॉलेशन होणार आहे, आपण ओके करू. त्यानंतर इन्स्टॉलायझेशन होईल. इन्स्टॉलायझेशन झालं की त्यानंतर आपलं इन्स्टॉलेशनच्या प्रोसेसला सुरुवात होईल. आता इन्स्टॉलेशन होईपर्यंत आपण ही @cd 2020 ही फाईल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे. ही एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी पासवर्ड जर विचारत असेल तर आपल्याला पासवर्ड मध्ये 2020 हे टाईप करायचं आहे. पासवर्ड ओपन होईल आणि ही फाईल एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. ही सुद्धा फाईल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे. ही एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर अशा प्रकारचा एक फोल्डर तुमच्या समोर येईल. तर त्या ठिकाणून आपल्याला त्याचं सर्टिफिकेट इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर आपण हे सर्वप्रथम इन्स्टॉलेशन होऊन जाऊ देऊ. इन्स्टॉलेशन झाल्यावर सर्टिफिकेट कशा प्रकारे आपण ऍक्टिव्हेट करतो हे आपण बघू. आणि जर तुम्हाला ही फाईल हवी असेल तर आपण कमेंटमध्ये एक लिंक देऊ. त्या लिंकहून तुम्ही डायरेक्टली हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून तुमच्या पीसी मध्ये इन्स्टॉलेशन करू शकता. या ठिकाणी आपण येस वरती क्लिक करू. या ठिकाणी इन्स्टॉल हे बटन आहे. या बटनवरती आपण क्लिक करू. इन्स्टॉल ऑन दिस कम्प्युटर यावरती आपण क्लिक करू. त्यानंतर आपल्याला स्क्रोल करून आपण माहिती वाचायची असेल तर वाचू शकतो. लायसन्स ॲग्रीमेंट हे आपण वाचू शकतो. आपण आय ॲक्सेप्ट करू आणि नेक्स्ट करू. त्यानंतर आपल्याला कोणत्या लोकेशनवरती इन्स्टॉलेशन करायचे ते ह्या ठिकाणी दाखवलं जाईल. आपण डायरेक्टली या ठिकाणी इन्स्टॉल वरती क्लिक करू. आता सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू झाली. ही पूर्ण होईपर्यंत आपण वेट करू. या व्हिडिओमध्ये आपण कुठलाही कट करत नाही किंवा पुढेही व्हिडिओ पुश करत नाही. डायरेक्टली आपला व्हिडिओ कंटिन्युअसली चालू आहे. आणि जर आपल्याला फोटोशॉप वगैरे असे व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओ युट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर तुम्हाला हे व्हिडिओ मिळत राहतील, ज्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, सिक्युरिटी आणि इंटरनेट जोपर्यंत आपलं सर्टिफिकेट ऍक्टिव्हेशन होत नाही तोपर्यंत हे सर्व बंद पाहिजे. जर तुमचं इंटरनेट चालू असेल तर तुमचं लायसन्स ऍक्टिव्हेट होणार नाही. क्रॅक सॉफ्टवेअर तुमचं ऍक्टिव्हेट करता येणार नाही. सर्वांनी लक्षात ठेवा आणि इंटरनेट आपलं डिसेबल ठेवा. जोपर्यंत पूर्ण ऑटोकॅड आपलं इन्स्टॉलेशन होत नाही तोपर्यंत इंटरनेट आपल्याला पूर्णपणे बंद ठेवायचं आहे. आणि जर तुमचं अँटीव्हायरस प्रोटेक्शन क्विक हेल वगैरे अँटीव्हायरस असेल तर सॉफ्टवेअर ओपन करा आणि 1 ते 1.5 तासाकरता आपलं रिअल टाइम प्रोटेक्शन
अँटीव्हायरस प्रोटेक्शन बंद करून ठेवा. या ठिकाणी इन्स्टॉलेशन आपले कम्प्लीट झाले. त्यानंतर आपण लॉन्च नावावरती क्लिक करू. आपण आता लॉन्च केलेले सॉफ्टवेअर आपल्यामध्ये ऑटोकॅड चालू होते. ऑटोकॅड चालू झाल्यानंतर आपण याला ओके वरती क्लिक करू. आता AutoCAD 2020 आपल्या समोर ओपन झालाय. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ते लायसन्स विचारतंय. आपण इंटर सिरियल नंबर वरती क्लिक करू. आपण जर या ठिकाणी क्लिक केलं तर ते आपल्याला लायसन्स मागतं. त्यानंतर आपण ऍक्टिव्हेट वरती क्लिक केलं. ऍक्टिव्हेट वरती क्लिक या ठिकाणी आपण हा 2 नंबरचा जो सिरियल नंबर आहे हा आपण या ठिकाणी टाईप करूया. हा सिरियल नंबर आपण या ठिकाणी 1 मध्ये घेऊया. सिरियल नंबर टाकलाय. त्यानंतर डॅशच्या नंतरचा आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये तो घेऊन टाकू. आपण सिरियल नंबर घेतलाय. आपण आता नेक्स्ट वरती क्लिक करू. नेक्स्ट वरती आपण क्लिक केलं. नेक्स्ट वरती आपण क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला रिक्वेस्ट ऍक्टिव्हेशन कोड युजिंग अन ऑफलाईन मेथड यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्याला आपण हे जे एक्स्ट्रॅक्ट केलेले ते आपण ओपन करून घेऊया सॉफ्टवेअर. अशा प्रकारे एक सॉफ्टवेअर आपल्या समोर ओपन होईल. सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणून आपला रिक्वेस्ट आयडी घ्यायचा आहे. दोन्ही विंडो आपल्याला असेच ओपन ठेवायचे आहे आणि आपला जो रिक्वेस्ट आयडी हे आपल्याला या ठिकाणून कॉपी करून घ्यायचा आहे. आपण याला रिक्वेस्ट आयडीला सिलेक्ट केलं. आपण रिक्वेस्ट आयडी कॉपी केला आणि रिक्वेस्ट आयडी आपल्याला या रिक्वेस्टच्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. त्यानंतर जनरेट वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. एक वेळेस जनरेट वरती आपण क्लिक केलं. जनरेट वरती क्लिक केल्यानंतर हे ठिकाणी कॉपी करून घ्यायचे सर्व. नंतर आपल्याला हा रिक्वेस्ट आयडी या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे. रिक्वेस्ट आयडी आपण कॉपी केलाय. या ठिकाणी रिक्वेस्ट मध्ये आपल्याला तो पेस्ट करायचा आहे आणि पॅच वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. होत नाही आपण क्विट करूया. याला क्लोज करू. याला सुद्धा आपण या ठिकाणी क्लोज करू.
त्यानंतर परत आपण मिनिमाइज करू. एखाद्या वेळेस ही अडचण आपल्याला येऊ शकते. त्यानंतर परत आपल्याला आपलं ऑटोकॅड सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. ऍक्टिव्हेट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी सिरियल नंबर आपल्याला टाकायचा. आता ह्यावेळेस आपण सिरियल नंबर वेगळा घेऊया. ह्यावेळेस आपण सिरियल नंबर वेगळा घेतोय. सिरियल नंबर आपण टाकला. त्यानंतर आपण परत नेक्स्ट करू. नेक्स्ट ऍक्टिव्हेशन कोड एफ फ्रॉम ऑटो डेस्क यावरती आपण क्लिक करू. ही बघा अशी स्क्रीन आपल्या समोर येऊन जाईल. त्यानंतर ही अशी स्क्रीन आपल्या समोर आली. आपण कट करून सॉफ्टवेअर ओपन केलं. ही स्क्रीन आपल्या समोर आली. त्यानंतर आपल्याला मी जे सॉफ्टवेअर तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायला सांगितलं ते आपल्याला ओपन करायचं आहे आणि ही विंडो सुद्धा आपल्याला ओपन करायची आहे. हे दोन्ही ओपन झाले. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रिक्वेस्ट आयडी घ्यायची आहे. रिक्वेस्ट आयडी आपण कॉपी करू. रिक्वेस्ट आयडी आपण कॉपी केली की रिक्वेस्ट आयडीच्या बॉक्समध्ये आपण ती रिक्वेस्ट आयडी पेस्ट करू. आपण पेस्ट केली. जनरेट वरती आपण क्लिक करू. त्यानंतर खाली 2 नंबरच्या बॉक्समध्ये जे ऍक्टिव्हेशन आलेलं आहे त्या ऍक्टिव्हेशनला आपण सिलेक्ट करून कॉपी करू. 1 नंबरच्या बॉक्समध्ये क्लिक करून या ठिकाणी पेस्ट करू. त्यानंतर नेक्स्ट वरती आपण क्लिक करू आणि याला क्लोज करू. रिक्वेस्ट एरर आलाय, परत त्याला आपण क्लोज करू. लायसन्स परत आपण आता सॉफ्टवेअर आपलं ओपन करू. ही प्रोसेस 1-2 वेळेस तुम्हाला करून बघायची. एखाद्या वेळेस काय होतं की एखादा सिरियल नंबर घेत नाही असं वगैरे एरर्स येतात. तर त्यांचं आपण वेगवेगळे याचा वापर करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आता या ठिकाणी आपण ते ओपन करूया. प्रॉडक्ट कीज आपण घेऊया. नंतर आपण नेक्स्ट वरती क्लिक करू. ऑफलाईन वरती आपण क्लिक करू. आपला रिक्वेस्ट आयडी या ठिकाणी आपण पेस्ट करू. त्यानंतर ऍक्टिव्हेशन आपण कॉपी करू. 1 नंबरच्या बॉक्स वरती क्लिक करू आणि कंट्रोल व्ही म्हणजेच आपण पेस्ट करू आणि नेक्स्ट या बटन वरती आपण क्लिक करू. परत आपण जनरेट केलाय. परत आपण पेस्ट करू आणि नेक्स्ट या बटन वरती आपण क्लिक करू.
ऍक्टिव्हेट वरती आपण क्लिक करू. त्यानंतर ह्या सॉफ्टवेअरला आपण रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर करू आणि येस वरती क्लिक करू. त्यानंतर ह्या ठिकाणी आपण सिरियल नंबर टाईप करू. नेक्स्ट वरती आपण क्लिक करू. आय हॅव अ ॲक्टिव्हेशन कोड फ्रॉम ऑटोडेस्क. रिक्वेस्ट आय डी आपण कॉपी करू. जनरेट वरती आपण क्लिक करू आणि हा आलेला ॲक्टिव्हेशन कोड ह्या ठिकाणी कॉपी करू आणि 1 नंबरच्या बॉक्समध्ये आपण पेस्ट करू. नेक्स्ट वरती आपण क्लिक करू. काय झालेलं आहे. नंतर आपण नेक्स्ट करू आणि आपला ॲक्टिव्हेशन कोड आपलं ॲक्टिव्हेशन आपण कॉपी करूया आणि या ठिकाणी आपण ॲक्टिव्हेशन पेस्ट करूया. नेक्स्ट आणि आपला प्रॉडक्ट ॲक्टिव्हेटेड झालेला आहे. आपण फिनिश वरती क्लिक करू आणि याला आपण क्लोज करून टाकू. या ठिकाणी आपण सॉफ्टवेअर क्लोज केलंय. याला सुद्धा आपण क्लोज करू. आता बघा आपण